नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण सुरुवात करतोय इयत्ता 12वीच्या इतिहास विषयाला. याच्या आधी आपण 11वी मध्ये काय बघितलं होतं, तर प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास काय आहे. आता काय बघायचं आहे, तर मध्ययुगातलं जग कसं होतं, मध्ययुगातला भारत कसा होता आणि आधुनिक जग कसं होतं. म्हणजे साधारणतः 500 वर्षांचा कालखंड आपल्याला अभ्यासायचा आहे. युरोपामधलं प्रबोधन प्रबोधन म्हणजे काय विचारताय, ते आपण सगळं काही आजच्या पाठामध्ये बघणार आहोतच. पण त्यासोबतच आपण वसाहतवाद हा शब्द ऑलरेडी केलेला आहे. तर भारतामधलंच नाही तर पूर्ण जगामध्ये वसाहतवाद कशा पद्धतीने उदयास आला, त्याचा प्रतिकार कसा केला गेला आणि महायुद्ध झाल्यानंतरचं जग कसं होतं, म्हणजे जग बदलत कसं गेलं किंवा भारतामध्ये काय काय बदल झाले, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या पाठांमध्ये करायचा आहे. आता पहिला चॅप्टर आहे तो म्हणजे युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास. म्हणजेच काय झालं होतं की युरोपामध्ये प्रबोधन करण्यात आलं. प्रबोधन म्हणजे काय सांगणार आहे, पण प्रबोधन झालं आणि त्यासोबतच वेगवेगळ्या वैज्ञानिक गोष्टींबद्दल त्याचे शोध लागत गेले. त्याच्यामुळे औद्योगिक क्रांती झाली आणि जसजशी वसाहतवाद वाढत होता तसतसं औद्योगिक क्रांतीला पण चालना मिळत होती. मग त्यातूनच पुढे साम्राज्यवाद वगैरे आला. तर या सगळ्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. लेट अस स्टार्ट. जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया. तर बघा, या पाठामध्ये काय काय करायचंय आपल्याला. सगळ्यात पहिलं म्हणजे युरोपातील धर्मयुद्धे, ज्याला आपण क्रुसेड्स पण म्हणतो, आणि त्याचा परिणाम काय झाला. धर्मयुद्धे म्हणजे काय, टेन्शन घ्यायचं नाही, सगळं बघणार आहोत आपण या चॅप्टर मध्ये. प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नेक्स्ट आहे युरोपमधला प्रबोधनाचा काळ. विज्ञानामध्ये कशा पद्धतीने विकास होत गेला, वैज्ञानिक शोध कुठले कुठले आहेत, भौगोलिक शोध आणि ते शोध कोणी लावले, ते शोधक त्यांचा पण अभ्यास करायचा आहे. या सगळ्यांमुळे औद्योगिक क्रांती, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन ज्याला आपण म्हणतो, तर ती कशा पद्धतीने होत होती किंवा ते नेमकं काय आहे, आणि या सगळ्याचा परिणाम आर्थिक व्यवस्थेवरती किंवा आर्थिक वादाकडे कसं जातोय हे पण आपल्याला बघायचंय. युरोपमध्ये मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये प्रबोधन, भौगोलिक शोध आणि धर्म सुधारणेची चळवळ या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. तर आपण मध्ययुगापर्यंतचा अभ्यास ऑलरेडी केलेला आहे. तर मध्ययुगाच्या शेवटीपर्यंत आपण काय पाहत होतो की प्रबोधन सुरू आहे. प्रबोधन म्हणजे काय, तर कला असेल, स्थापत्य आहे, तत्वज्ञान आहे, म्हणजे आर्किटेक्चर असेल, फिलॉसॉफी असेल, हे जे काही सगळे क्षेत्र आहेत, तर या सगळ्याच क्षेत्रांमध्ये काही विचार आहेत. तर ते विचार लोकांपर्यंत पोहोचवणं, म्हणजे लोकांपर्यंत धर्माबद्दलचे विचार असतील किंवा इन शॉर्टच पूर्ण सगळ्या क्षेत्रांमधलं कला वगैरे सगळ्या क्षेत्रांमधले विचार लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यातून मग सुधारणा घडवून आणणं, या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, प्रबोधनामध्ये येतात. ठीक आहे. किंवा त्यातून क्रांती घडवून आणणं, त्यातून विकास घडवून आणणं, हे सगळ्याच्या सगळं कशामध्ये येतं, प्रबोधनामध्ये येतं. ठीक आहे. सो या काळाला त्यामुळेच प्रबोधन युग असं म्हटलं जातं. या काळामध्ये कला, स्थापत्य, तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रांमध्ये प्राचीन ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले. आता याच्यामध्ये काय काय आहे, तुम्ही बघितलं असेल बेसिकली की ग्रीक स्थापत्य वेगळं आहे, रोमन स्थापत्य वेगळं आहे. पण जेव्हा या सगळ्या स्थापत्यांचा आपण अभ्यास करतो किंवा पुन्हा एकदा जेव्हा हे आपण लोकांपर्यंत पोहोचवतो, हे विचार आपण लोकांपर्यंत पोहोचवतो, त्यांच्यामध्ये अवेअरनेस घडवून आणतो किंवा याच्यातून काहीतरी नवीन बनेल, नवीन प्रगती होईल, नवीन क्रांती घडेल, या दृष्टिकोनातून जेव्हा आपण लोकांपर्यंत पोहोचवतो तेव्हा ते असणार आहे प्रबोधन. पण प्रबोधन म्हणजे केवळ प्राचीन परंपरांचे पुनरुज्जीवन नव्हे, म्हणजे फक्त प्राचीन परंपरा लोकांपर्यंत पोहोचवणं याला आपण प्रबोधन नाही म्हणत. तर प्रबोधनाने सर्वांगीण प्रगतीला चालना दिली आणि नवीन युगाची सुरुवात झाली. तर प्रबोधनामुळे सगळ्या क्षेत्रामधले विचार लोकांपर्यंत पोहोचवले जाऊ लागले. सुधारणा कशा करायच्या असतील किंवा इन शॉर्ट प्रत्येक क्षेत्रामध्ये क्रांती कशी घडवून आणायची, हे लोकांपर्यंत पोहोचू लागलं आणि त्यातूनच नवीन युगाची सुरुवात झाली, ज्याला आपण म्हणतोय प्रबोधन युग. आणि हे कुठे चालू आहे, आधुनिक युगामध्ये चालू आहे. ठीक आहे. आता युरोपमधील धर्मयुद्धे, क्रुसेड्स आणि त्यांचे दूरगामी परिणाम. बेसिकली क्रुसेड्स हे काय आहे, तर जेरुसलेम आणि बेथलहॅम हे दोन्ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. ठीक आहे. ही जी शहरं आहेत तर ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांच्या अनुयायांसाठी अत्यंत पवित्र अशी मानली जातात. आपल्यासाठी पण काही क्षेत्र असतात. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये राहणं किंवा बिंग अ महाराष्ट्रीयन, आपल्यासाठी तुळजापूर असेल, पंढरपूर असेल, ही सगळी क्षेत्र खूप जास्त पवित्र आहेत. तर त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी ही काही क्षेत्र किंवा ही काही शहरं पवित्र आहेत. ठीक आहे. 11व्या शतकामध्ये ही शहरे इस्लामी सत्ताधीशांच्या हातामध्ये होती किंवा त्यांच्या ताब्यात होती.
आणि ही शहरे परत मिळवण्यासाठी ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी वेळोवेळी केलेले जे काही लढाया आहेत त्यांना आपण क्रुसेड्स असं म्हणतो. म्हणजे बेसिकली ज्यू असेल, ख्रिश्चन असेल, इस्लाम आहे, सगळ्यांसाठीच ही स्थळं पवित्र आहेत. म्हणजे प्रत्येकाला असं वाटणार ना की ख्रिश्चन लोकांना वाटणार की आपल्या ताब्यामध्ये असावीत, तर त्यामुळे ख्रिश्चन लोकांना ती आपल्या ताब्यात घ्यायची होती. मग त्यासाठी त्यांनी इस्लामांसोबत जे काही युद्ध केली तर त्या युद्धांना आपण म्हणतो धर्मयुद्ध किंवा त्याला म्हणतो आपण क्रुसेड्स. ठीक आहे. आता ही जी धर्मयुद्ध होती ती यशस्वी झाली का आणि ख्रिश्चनांना ती जी काही धर्मस्थळं आहेत तर ती मिळाली का, हे सगळं आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या धर्मयुद्धांना कोणी कोणी पाठिंबा दिला आणि कोणी नाही दिला. मध्ययुगामध्ये धर्मयुद्धाच्या कल्पनेने युरोपमधील जी काही सामान्य जनता होती तर ती भारावून गेली होती. म्हणजे जनतेला कळतच नव्हतं की नेमकं हे चाललंय काय. आणि अर्थात युद्ध करायचं म्हटल्यानंतर सेना तर पाहिजे. आता सेना कशी उभी करायची त्यासाठी यांची ट्रिक बघा काय आहे की या काळामध्ये ख्रिस्ती धर्माचे जे काही प्रमुख धर्मगुरू होते, पोप त्यांना म्हणायचे, पोप पॉप दोन्ही पण चालतं, पोप लिहिलंय ते मराठीमध्ये, यांनी जे लोक धर्मयुद्धामध्ये सामील होतील त्यांना पापक्षालना संदर्भात विशेष सवलती जाहीर केल्या. म्हणजे बघा काय ट्रिक आहे की तुम्ही जर या युद्धामध्ये सहभागी झालात, म्हणजे आपल्याला इस्लामांकडून आपली धर्मस्थळे परत मिळवायची आहेत, तर यासाठी जे आपण युद्ध करतोय त्या युद्धात जर तुम्ही लोक सहभागी झालात तर मग तुम्ही जी काही पाप केली असतील ती धुतली जातील किंवा ती निघून जातील, ती नष्ट होतील. ठीक आहे. पापक्षालन म्हणजे काय, पाप धुवून टाकणं. तर पाप धुतली जातील किंवा त्या पापांमध्ये तुम्हाला सवलत मिळेल आणि तुम्हाला देव माफ वगैरे करेल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता हे प्रत्येकाच्या धर्माच्या बिलीफ्स वगैरे आहेत. जसं की कुंभमेळा झाला होता आता नुकताच, तर त्याच्यामध्ये पण बरेच जण गंगेमध्ये स्नान वगैरे करायचे का तर आपलं पाप नष्ट व्हावं यासाठी. म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये हीच कॉन्सेप्ट आहे किंवा हाच विचार जो आहे तर तो फॉलो होतोय. ठीक आहे. सो अशा पद्धतीने त्यांच्या धर्मगुरूंनी सांगितलं होतं की अशा अशा सवलती तुम्हाला मिळतील जर तुम्ही या युद्धामध्ये भाग घेतला तर. याच्यामुळे एकतर सेना मिळेल, युद्ध करता येईल आणि लोक स्वतःच्या मर्जीने युद्ध करायला तयार होतील. हा यामागचा मूळ हेतू आहे. तर त्यामुळे जनतेने या युद्धांमध्ये मनापासून सहभाग घेतला. युरोपातील सामाजिक राजकीय पार्श्वभूमी या युद्धांना कारणीभूत झाली. आता रोमन सम्राटांना धर्मयुद्धाच्या आधारे, म्हणजे इथे बघा रोमन सम्राट जे आहेत त्यांनी पण कसा फायदा करून घेतलेला आहे, तर धर्मयुद्धाच्या आधारे सिरिया आणि आशिया मायनर येथे स्वतःची सत्ता त्यांना स्थापन करायची होती. कोणाला, जे सम्राट आहेत आपले रोमन मधले, तर त्यांना या ठिकाणी आपली सत्ता स्थापन करायची आहे. इटली या देशातील व्हेनिस आणि जेनोवा या व्यापारी शहरांमध्ये धनिकांना मध्य आशियात बाजारपेठ प्रस्थापित करायच्या होत्या. सगळ्यांना माहिती असेल, भारत असेल किंवा चायना असेल, तर हे जे काही प्रदेश आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापार केला जायचा किंवा मोठ्या बाजारपेठा इथे उपलब्ध होत्या. तर मग सगळ्यांचं असं व्हायचं की आपण तिथे जाऊन मोठा म्हणजे बाजारपेठा वगैरे बनवल्या पाहिजेत, पैसा कमवला पाहिजे. तर त्याच्यामुळे जे इतर जगामधली जी लोक आहेत किंवा युरोपमधली जी लोक आहेत तर ती मोस्टली मध्य आशियामध्ये यायची. यांसारख्या विविध कारणांनी युरोपमधील जे काही सत्ताधारी आहेत आणि व्यापारी आहेत तर या लोकांनी धर्मयुद्धांना पाठिंबा दिला. आता इसवी सन 1096 मध्ये पहिलं धर्मयुद्ध झालं. ठीक आहे. पहिलं धर्मयुद्ध कधी झालं, हे साल लक्षात ठेवायचं आहे, 1096 मध्ये. आणि दुसऱ्या धर्मयुद्धाच्या दरम्यान पोप युजिनियस म्हणजे तिसरा जो काही त्यांचा धर्मगुरू असेल याने फ्रेंच राजा सातवा लुई आणि जर्मन सत्ताधीश तिसरा कॉन्रॅड यांना मदतीस घेतले. प्लीज नावं लक्षात ठेवायची आहेत. बघा, दुसऱ्या महायुद्धादरम्यान जे काही पॉप म्हणजे जे काही त्यांचे धर्मगुरू आहेत ख्रिश्चनांचे, तर त्यांनी काय केलं की लोक पाहिजेत ना, सेना पाहिजे, पाठिंबा पाहिजे, तर कुठे आपण इस्लामाविरुद्ध युद्ध जिंकू शकतो. कारण इस्लामी सेना खूप जास्त आहे किंवा त्यांचं सामर्थ्य खूप जास्त आहे आणि त्यांच्या समोर जर टिकवून राहायचं असेल तर अर्थात आपल्याकडे पण तेवढी सेना असली पाहिजे. मग जे काही फ्रेंच राजे आहेत किंवा जर्मन राजा आहेत तर त्या लोकांना पण त्यांनी एकत्र घेतलं, मदतीस घेतलं. तुर्कांनी त्यांचा पराभव केला आणि इजिप्तचा प्रमुख सलादिन याने इसवी सन 1187 मध्ये जेरुसलेम जिंकून घेतलं. एकूण 9 धर्मयुद्ध झाली. पहिलं धर्मयुद्ध झालं होतं 1096 ला. अशी एकूण 9 धर्मयुद्ध झाली आणि धर्मयुद्धांचा शेवट झाला तरी सुद्धा जेरुसलेम आणि जो काही आसपासचा प्रदेश आहे तर तो काही ख्रिश्चनांना नाही मिळाला, इस्लामांच्याच ताब्यात राहिला. म्हणजे अगदी एवढी 9 धर्मयुद्धे करून सुद्धा इस्लामांकडून हे लोक तो प्रदेश जिंकून नाही घेऊ शकले. मग तुमच्या मनामध्ये असा प्रश्न आला असेल की नेमकं कुठे गणित चुकलं. म्हणजे अगदी असं नाही की 1-2 युद्ध करून सोडून दिलं, नाही, 9 युद्ध केली होती आणि 9 युद्धांनंतर पण एखादा प्रदेश नाही मिळत आहे. म्हणजे काय गणलंय किंवा काय चुकलंय. तर ती जी अपयशाची कारणं आहेत ती आता आपण बघतोय. युरोपीय धर्मयुद्धामध्ये ख्रिस्ती धर्मयुद्धांना अपयश आले कारण
पोप आणि युरोपातील सत्ताधीश यांनी या युद्धांकडे संकुचित हेतूंनी पाहिलं. आता आपण बघितलं की सुरुवातच अशी झाली होती की तुमचं पाप जर धुवायचं असेल तर तुम्ही या युद्धामध्ये सहभाग घेऊ शकता किंवा सहभाग घेतला तर तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये सवलती मिळतील. सो त्याच्यामुळे लोक त्या विश्वासाने किंवा त्या अंधश्रद्धेने म्हणू शकतो किंवा विश्वासाने म्हणू शकतो, तर त्यामुळे त्या युद्धामध्ये भाग घेत होते. आणि मग हळूहळू लोकांची जी काही या धर्मावरची श्रद्धा आहे तर ती पण कमी होत गेली. युरोपातील विविध राजांमध्ये एकीचा अभाव होता. म्हणजे बरेच कितीतरी राजे होते पण प्रत्येक म्हणजे त्यांच्यामध्ये अजिबात एकी नव्हती. प्रत्येकाला आपापल्याच राज्याचं पडलेलं होतं किंवा त्यांच्यामध्ये खूप जास्त एकतर मतभेद होते. त्याच्यामुळे एकी नसल्यामुळे ते लोक प्रदेश जिंकून घेऊ शकले नाहीत किंवा तेवढ्या सामर्थ्याने युद्ध नाही करू शकले. नेक्स्ट आहे पोप आणि जर्मन सम्राटातील वितुष्ट, म्हणजे त्यांच्यामध्ये अगेन मतभेद होते, त्यांचं पटत नव्हतं, ठीक आहे, किंवा जेलसी होती एक दुसऱ्याबद्दल. त्याच्यानंतर आहे बायझॅन्टाईन सम्राटाच्या सहकार्याचा अभाव. या सगळ्या गोष्टींमुळे जे धर्मयुद्ध आहेत तर ते अपयशी ठरले. आता ठीक आहे, धर्मयुद्ध झालं, पाठिंबा मिळाला, काहींचा नाही मिळाला, धर्मयुद्ध अपयशी पण ठरले. पण या सगळ्याचा सगळ्या जगावरती काहीतरी परिणाम होत असेल ना, तर तो परिणाम आता आपल्याला बघायचा आहे. तर काही इतिहासकारांच्या मते धर्मयुद्धांमुळे सरंजामशाहीचा अस्त झाला. सरंजामशाही म्हणजे काय? आपण महाराष्ट्रामध्ये पाहिले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळाआधी वतनं दिली जायची किंवा जहागिरी दिल्या जायच्या. मग ते कसं असायचं की एखादा पर्टिक्युलर प्रदेश निवडून दिला जायचा आणि त्याचा पूर्ण कारभार त्या एका सरदाराकडे दिला जायचा की यातून जो काही शेतसारा मिळेल तो सगळा तुलाच किंवा इन शॉर्ट तू त्या भागाचा राजा असं साधारणतः होतं. तर त्याच पद्धतीने सरंजामशाही पण होती युरोपमध्ये मध्ययुगामध्ये असताना, की जे धनिक लोक आहेत, जे जमीनदार आहेत किंवा जे सरंजाम आहेत, तर त्यांच्याकडे एक पर्टिक्युलर जागा दिली जायची किंवा पर्टिक्युलर भाग दिला जायचा, पर्टिक्युलर काहीतरी त्याचं ठरलेलं असेल तेवढं दिलं जायचं आणि तिथून जे काही शेतसरा मिळेल किंवा जे काही कर जे पण काही मिळेल पैसे, ते सगळे त्या सरंजामदाराचे किंवा त्या जमीनदाराचे असायचे. मग याच्यामुळे काय व्हायचं की जमीनदाराला काही पडलेलं नसायचं जनतेचं काय चाललंय किंवा त्या भागात काय चाललंय, दुष्काळ असू दे काही पण असू दे, ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतसरा वगैरे किंवा टॅक्स वगैरे गोळा करू लागले होते. तर या सगळ्या गोष्टींमुळे अर्थात प्रजा खूप जास्त त्रस्त झाली होती आणि एक चांगला परिणाम असा झाला धर्मयुद्धांचा की सरंजामशाही जी आहे ती नष्ट झाली. लोकांची पोपवरील श्रद्धा पण कमी झाली. मध्य आशिया बरोबर वाढलेल्या व्यापारामुळे इटली आणि जर्मनीतील शहरांना नवीन क्षेत्रे खुली झाली. आपण काय बघितलं की हे जे लोक आहेत युरोपमधले, तर ते बाजार वगैरे करण्यासाठी कुठे आले? आपल्या मध्य आशियामध्ये आले होते. ठीक आहे. आता अर्थात मध्य आशियामध्ये खूप जास्त स्कोप आहे या सगळ्या गोष्टींना, त्याच्यामुळे त्यांना नवीन नवीन क्षेत्र मिळत गेली, नवीन व्यापारी वर्ग उदयास येऊ लागले. युरोपीय युद्धतंत्रामध्ये अनेक बदल घडून आले. फॉर एक्झाम्पल किल्ले बांधणी. आता ज्याचा किल्ला असेल, आसपासचं राज्य पण त्याचंच असतं, हे आपण ऑलरेडी इतिहासामध्ये शिकलोय. मग किल्ल्यांचा उपयोग लढाईसाठी ठाणे म्हणून केला जाऊ लागला, ज्या ठिकाणी सैनिक राहू शकतात, सुरक्षा करू शकतात आपली, किंवा जे काही धान्य असेल, साठा असेल शस्त्रांचा वगैरे, ते सगळं ठेवू शकतात. ठीक आहे. लष्कराच्या वाहतुकीसाठी पुलं बांधणी केली जाऊ लागली. शत्रूचे मार्ग उद्ध्वस्त करणं इत्यादी गोष्टींमध्ये युरोपीय राष्ट्रांनी प्रावीण्य मिळवले. लढाईचा खर्च भागवण्यासाठी युरोपमधील राजांनी नवीन कर लागू केले. आता अर्थात एवढे सगळे लढाई होते, युद्ध होत आहेत, तर त्याचा खर्च भागवण्यासाठी पैसा करमधूनच येणार, सो त्यासाठी कर वाढवला जाऊ लागला आणि ते करामधले जे काही पैसे आहेत तर ते थेट राज्य तिजोरीमध्ये येत होते. युरोपीय लोकांना अपरिचित असलेल्या ज्या काही वनस्पती आहेत, फळे, अत्तर, पोशाख, वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख असतील, साखर आहे, सुती आणि रेशमी कपडे आहेत, हे सगळं सगळं लोकांना आता कळू लागलं होतं, कारण हे आधी तिथल्या लोकांना, युरोपातल्या लोकांना माहिती नव्हतं. पण जसे ते मध्य आशियामध्ये येऊन व्यापार करू लागले, त्यांना या सगळ्या गोष्टी नव्याने परिचित झाल्या. धर्मयुद्धाच्या काळामध्ये अरबांशी आलेल्या संपर्कातून युरोपीय राष्ट्रांचा अनेक नवीन विषयांशी संपर्क आला. रसायन असेल, संगीत आहे, व्यापार आहे, या क्षेत्रामधील अनेक अरबी शब्द युरोपीय लोकांनी आत्मसात केले. देन आफ्टर दॅट नेक्स्ट आहे युरोप काळातील किंवा युरोपातील प्रबोधनाचा काळ कसा होता. 14वे शतक हा प्रबोधनाचा आरंभ, तर 15वे ते 16वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो. उत्कर्ष म्हणजे काय? त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रबोधन होत होतं किंवा प्रबोधन ऍट द पीक होतं. ठीक आहे. या 300 वर्षात बुद्धिवाद आणि वैज्ञानिक विचारसरणीवरती आधारित असलेल्या संस्कृतीचा पाया घातला गेला. मग याच्यामध्ये अनेक विचार पसरवणं, लोकांमध्ये प्रबोधन करणं, धर्माशी रिलेटेड विचार असतील, कला, स्थापत्य, जे काही आपण सगळे क्षेत्र पाहिले, त्या सगळ्या क्षेत्राशी रिगार्डिंग जे काही विचार आहेत तर ते पसरवले गेले. आणि या कालखंडामध्ये माणसाच्या बुद्धीला, प्रतिभेला आणि जीवन पद्धतीला नवीन दिशा मिळाली.
विश्वाची रहस्य वैज्ञानिक पद्धतीने कशी उलगडता येतात हे समजून घेण्यात लोकांना स्वारस्य निर्माण झालं. काव्य, नाटक, साहित्य इत्यादी क्षेत्रांमध्ये आजवर दुर्लक्षित राहिलेले विषय हाताळण्यात येऊ लागले. विज्ञानात नवीन नवीन प्रयोग करण्यात सुरुवात झाली. विश्वाच्या अस्तित्वाचा विचार करताना पूर्वी ईश्वर हा केंद्रबिंदू होता. म्हणजे पूर्वी असं मानलं जायचं की ईश्वरानेच सगळं बनवलंय किंवा ही पूर्ण सृष्टी ईश्वराने बनवलेली आहे, असं साधारणतः पूर्वीचा विचार होता. पण आता मात्र मानव या दृष्टिकोनातून सगळं बघितलं जाऊ लागलं किंवा मानव त्या सगळ्या इतिहास लेखनाचा असेल किंवा सगळ्याच विचार लेखनाचा, विचार करण्याचा एक केंद्रबिंदू बनला. आणि याच्या दृष्टिकोनातून जो काही इतिहास लिहिला जाऊ लागला त्याला आपण म्हणतो मानवतावाद. ठीक आहे. या काळामध्ये धाडसी दर्यावर्दींना दूरवरचे प्रदेश शोधण्यासाठी युरोपीय राज्यकर्त्यांकडून प्रोत्साहन मिळाले. म्हणजे पहिले देशातील म्हणजे त्यांनी जे काही देश पाहिलेले होते तर त्या देशामधल्या वनस्पती असतील, फळे, फुले, झाडे, ज्या काही नवीन नवीन गोष्टी त्यांना माहिती होत्या तर त्या सगळ्याची माहिती त्या दर्यावर्दींनी त्या देशांमधून आपल्या मायदेशी आणली, म्हणजे युरोपमध्ये आणली. इसवी सन 1543 मध्ये निकोलस कोपर्निकस याने ग्रहमाला पृथ्वी केंद्रित नसून सूर्य केंद्रित आहे असे प्रतिपादन केले. याचा अर्थ काय की पूर्वी लोकांना असं वाटायचं की पृथ्वीमध्ये आहे आणि सूर्य जो आहे तर तो फिरतोय. कारण आपल्याला पृथ्वीवरून काय दिसतं की सूर्य उगवतोय पूर्वेला, अस्त होतोय पश्चिमेला. तर लोकांना असं वाटायचं की पृथ्वीमध्ये आहे आणि सूर्य पृथ्वीभोवती फिरतोय. पण जेव्हा निकोलस कॉपर्निकसने साधारणतः त्या काळाच्या आसपास कुठेतरी दुर्बिणीचा पण शोध लागला होता, तर तेव्हा त्याच्या आधीच कोपर्निकसने असं म्हटलं की पृथ्वी केंद्रभागी नाहीये, सूर्य केंद्रभागी आहे आणि सगळे ग्रह इन्क्लुडिंग पृथ्वी त्याच्या भोवती फिरतायत. मग आता हे सिद्ध केलं पाहिजे ना की हे काहीतरी पुरावा पाहिजे यासाठी. मग गॅलिलिओने 1609 साली जेव्हा दुर्बिणीचा शोध लावला किंवा दुर्बीण जेव्हा त्या काळामध्ये आली तेव्हा मग हे खात्री पटली याची की कोपर्निकसने जे काही सांगितलं होतं की सूर्यमाला जी आहे तर ती सूर्य केंद्रित आहे तर ते बरोबर आहे. आणि मग ही जी वैज्ञानिक पद्धत आहे की पुरावा बघून आपण ठरवतो की ते बरोबर आहे की नाही, तर ते पण झालं क्लिअर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे यामुळे भौतिक विज्ञानाच्या क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळाली. असेही झाले, कसे आणि काय झाले त्यात आपण बघूया. गॅलिलिओ इसवी सन 1564 ते 1642. गॅलिलिओ यांनी निरीक्षण करणे आणि सिद्धांत मांडणे अशी एक नवीन तर्कशुद्ध पद्धत रूढ केली. आता आपण सगळेजण हीच पद्धत वापरतो. आपण काय करतो, ऑब्झर्वेशन लिहितो. म्हणजे आधी आपण एम लिहितो, इक्विपमेंट्स, ऑब्झर्वेशन, मग आपल्या जे काही कन्क्ल्युजन वगैरे आहेत ते आपण सिद्धांत मांडल्याप्रमाणे लिहितो. सो ही जी पद्धत आहे याच्या आधी असं नव्हतं. गॅलिलिओने हे सुरू केलं की आधी जे काय आहे ते निरीक्षण करायचं, त्याच्या अकॉर्डिंगली काही सिद्धांत मिळतोय का, काही पुरावा मिळतोय का, ते आपण कुठल्या मॅथमॅटिकल इक्वेशनने स्पष्ट करू शकतो का, म्हणजेच प्रूव्ह करू शकतो का, हे सगळं त्याने सांगितलं. ठीक आहे. आणि यामुळेच आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक असं म्हणतात कोणाला, गॅलिलिओला. भिन्न वजनाच्या वस्तूंचा खाली पडण्याचा वेग सारखाच असतो. याचा अर्थ काय की तुम्ही हा प्रयोग बघितला असेल की आपल्याकडे फिगर आहे, पीस आहे कुठल्या तरी पक्षाचा आणि एक मोठा असा मजबूत दगड आहे. हे दोन्ही जर आपण व्हॅक्यूम मध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी अजिबात हवा नाहीये, एअर रेझिस्टन्स नाहीये, काहीच नाहीये, फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे, तेव्हा जर आपण या दोघांना एकाच वेळी खाली सोडलं तर दोन्ही एकाच वेळेला खाली जमिनीला टच करतात. ठीक आहे. जेव्हा इतर कुठलंच काही रेझिस्टन्स नाहीये, इतर कुठली हवा वगैरे असलं काहीच नाही, इतर कुठलाही फोर्स नाहीये, त्या केसमध्ये हे दोघं पण एकाच वेळी खाली पोहोचतात, असा एक सिद्धांत मांडण्यात आला होता. तर या सिद्धांताची सत्यता गॅलिलिओने पिसाच्या झुकत्या मनोऱ्यात प्रयोग करून पटवून दिली. यामुळे जड वस्तू हलक्या वस्तूच्या मानाने अधिक लवकर खाली पडते, हे जे अरिस्टोटलचे मत होते तर ते खोडून काढले गेले. म्हणजे याच्या आधी अरिस्टोटलने काय मानलं होतं, म्हणजे म्हटलं होतं की जे काही कमी वजनाची वस्तू आहे तिला खाली यायला वेळ लागतो आणि जड वस्तू लवकर खाली येते, असं अरिस्टोटलने आधी मानलं होतं. ठीक आहे. पण नंतर मात्र गॅलिलिओने जेव्हा हा प्रयोग करून बघितला व्हॅक्यूम मध्ये, तेव्हा त्याला कळलं की दोन्ही पण वस्तूंना पडायला हा सारखाच वेळ लागतोय. ठीक आहे. गॅलिलिओने सुधारित दूरदर्शक म्हणजेच दुर्बीण बनवून मोठी क्रांती घडवून आणली. सुरुवातीच्या काळामध्ये दुर्बिणीची क्षमता वाढवण्यात गॅलिलिओला यश आले आणि याचा फायदा दर्यावर्दींना मिळाला. कसा मिळाला तर बघा, ही जी दुर्बीण आहे तर एका ठिकाणाहून आपण डोळ्यांनी पाहतो आणि इकडे आपल्याला लांबच्या गोष्टी जवळ दिसतात किंवा अजून स्पष्ट दिसतात. तर दर्यावर्दींना पण अशाच पद्धतीने पुढचे दर्यावर्दी कोण आहेत किंवा आसपास अजून कुठे नगर आहेत का, अजून काय काय आहे का, आयलँड्स वगैरे आहेत का, हे सगळं याचा शोध घेणं सोपं जाऊ लागलं. दुर्बीणच्या सहाय्याने त्यांनी गुरु या ग्रहाचे 4 मोठे तेजस्वी उपग्रह पण शोधले. चंद्र गुळगुळीत आणि स्वयंप्रकाशी असल्याचे अरिस्टोटलचे मत गॅलिलिओने परत एकदा खोडून काढले.
म्हणजे अरिस्टॉटलने काय मानलं होतं की चंद्र गुळगुळीत आहे आणि आपल्याला पृथ्वीवरून चंद्र चमकताना दिसतो, ताऱ्याप्रमाणे चमकताना दिसतो. मग अरिस्टॉटलचं असं मत होतं की चंद्र हा स्वयंप्रकाश आहे, त्याचा स्वतःचा प्रकाश आहे. पण ऍक्च्युली असं आहे का, तर नाही. मग जेव्हा गॅलिलिओने दुर्बिणीने हे सगळं पाहिलं तेव्हा त्याला कळलं की चंद्राला स्वतःचा प्रकाशच नाहीये. चंद्राला प्रकाश कोणामुळे मिळतोय? सूर्याकडून मिळतोय. ठीक आहे, चंद्रावर डोंगर व दऱ्या असून तो सूर्याचा किंवा सूर्यप्रकाशाच्या परावर्तनाने प्रकाशतो, हे गॅलिलिओने सिद्ध केले. म्हणजे चंद्र काही गुळगुळीत नाहीये, त्याच्यावरती पण डोंगर आहेत, खड्डे आहेत, सगळं इतर सगळ्या गोष्टी आहेत. हे सगळं गॅलिलिओने सांगितलं. सूर्याला स्वतःभोवती फेरी मारण्यास 27 दिवस लागतात, असं पण गॅलिलिओने सांगितलं होतं. आणि गॅलिलिओ हा सूर्यावरील डागांचे निरीक्षण करणारा पहिला शास्त्रज्ञ होता, असं पण मानलं जातं. अर्थात गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावला होता, त्याची क्षमता वाढवण्याचा वगैरे प्रयत्न केला होता आणि यामुळे त्याला हे सगळं सिद्ध करता येत होतं पुराव्यानिशी. गॅलिलिओच्या आधी अनेक शतकांपूर्वी सूर्यावरील डागांचा म्हणजे तमस किलक ज्याला आपण म्हणतो, याचा उल्लेख भारतातील वराह मिहिर यांनी लिहिलेल्या बृहत संहिता म्हणजे सुमारे 6व्या शतकात त्यांनी ते लिहिलं होतं. या ग्रंथात पण आढळतं की सूर्यावरती डाग आहे असं त्यांनी लिहून ठेवलं होतं. म्हणजे त्या काळात तर दुर्बिणी पण नव्हत्या, पण तरीही त्यांनी तेव्हा लिहून ठेवलं होतं. त्याच्यानंतर पुढे आहे बंदुकीची दारू आणि छपाई. या शोधांमुळे युद्धतंत्र आणि ज्ञानाचा प्रसार यात आमूलाग्र बदल घडून आला. आता अर्थात बंदुकीची दारू याचा शोध लागला म्हणजे बंदुकीच्या गोळ्यांचा शोध लागला, म्हणजे युद्ध करणं किंवा त्याचं तंत्र अजून जास्त विकसित होत गेलं. छपाईमुळे नवीन नवीन न्यूज छापल्या जाऊ लागल्या, नवीन बातम्या, नवीन संदेश छापले जाऊ लागले, ते लोकांपर्यंत पोहोचू लागले. त्याच्यामुळे ज्ञानाचा प्रसार होऊ लागला. जर्मनीतील जोहानेस गुटेनबर्ग यांनी इसवी सन 1440 मध्ये छापखाना सुरू केला. छपाई यंत्राचा शोध लागला आणि त्यांनी छापखाना सुरू केला. 1451 मध्ये इटलीत पहिला छापखाना सुरू झाला. छपाईचा शोध हा जगाला प्रबोधन काळामध्ये मिळालेली एक देणगी आहे असं आपण मानू शकतो. कारण प्रबोधन काळ म्हणजे काही विचार पसरवायचे आहेत, लोकांपर्यंत जागृती करायची आहे आणि त्यासाठी जर असे विचार छापून ठेवणं किंवा हे सगळं होत असेल तर ते करणं पण आपल्यासाठी म्हणजे त्या काळात त्या लोकांसाठी खूप जास्त महत्वाचं होतं किंवा एक नवीन इनोव्हेशन होतं ते त्या काळामध्ये. यामुळे विविध प्रकारची माहिती आणि ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं शक्य झालं होतं. 18व्या शतकामध्ये युरोपातील सुरुवातीची आधुनिक विद्यापीठे स्थापन झाली. युरोपातील विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात होमरची इलियड आणि ओडिसी ही जी महाकाव्य आहेत किंवा ग्रीक नाटकं आहेत, त्यासोबतच ख्यातनाम वक्त्यांची भाषणं आहेत, ललित साहित्य, चित्र, शिल्पकला, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र आणि इतिहास इत्यादी विषयांचा समावेश झाला. आणि या विषयांचा अभ्यासामुळे लोक स्वतंत्रपणे विचार करू लागले. आता बघा, जेव्हा छापखान्यामुळे हे सगळे विचार लोकांपर्यंत पसरू लागले, अर्थात आधी लोकांना माहितीच नव्हतं की नेमकं काय चाललंय जगामध्ये किंवा काय विचारवंतांचं काय म्हणणं आहे वगैरे काहीच माहिती नव्हतं. प्रबोधन काळामध्ये या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचू लागल्या. अर्थात आपण जेव्हा एखादी गोष्ट वाचतो किंवा 4-5 पुस्तकं जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला कळतं की असा पण विचार असू शकतो, असं पण आपण विचार करू शकतो, हे आपल्याला कळू लागतं. आणि मग त्याच सगळ्या ह्याच्या आधारे मग व्यक्ती स्वतः विचार करू लागतो की या परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे किंवा आता नेमकं आसपास काय चाललंय, यातून स्वतःची मतं मांडली जाऊ लागतात. नेक्स्ट आहे कॅथोलिक चर्च. प्रबोधनपूर्व कालखंडामध्ये चर्च ही धार्मिकच नव्हे तर लोकांच्या व्यक्तिगत जीवनाचे नियंत्रण करणारी संस्था होती. चर्चमधील धर्मगुरूंनी चर्चच्या नावाने आज्ञापत्रे काढून सामान्य लोकांची जी काही आर्थिक पिळवणूक आहे तर ती सुरू केली होती. तसेच स्वातंत्र्य विचार करण्यास आणि मांडण्यास पण बंदी घातली होती. म्हणजे साधारणतः कुठल्याही प्रकारचे स्वातंत्र्य त्यांना देण्यात आलं नव्हतं. बायबल या पवित्र ग्रंथावर चर्चच्या परंपरेपेक्षा भिन्न भाष्य करणाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जायची. म्हणजे बायबल विषयी कोणी वेडेवाकडं नाही बोलू शकत, जो कोणी असं करेल त्याला शिक्षा असणार. ठीक आहे. या सगळ्याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी प्रबोधन काळातील मानवतावादी विचारसरणीने योग्य ती पार्श्वभूमी तयार केली. आणि मग आता असं झालं होतं की म्हणजे कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नाहीये, आपण कशाबद्दल बोलू शकत नाही, आपलं मत आपण मांडू शकत नाही. आणि आतापर्यंत लोकांना स्वतःचे विचार मांडता येत होते किंवा ते आजूबाजूचं ऐकत होते, वाचत होते, हे सगळं करत होते. आणि मग यामुळे या सगळ्याच्या विरोधात जाऊन सगळे लोक एकत्रित आले, संघटित झाले आणि मग त्यांनी या विरोधात आवाज उठवण्यासाठी एक छान पार्श्वभूमी तयार केली. आधुनिक विज्ञान. प्रत्यक्ष अनुभवाच्या निकषावर आधारलेल्या वैज्ञानिक पद्धतीद्वारे माणूस सत्याचे आकलन करून घेऊ लागला आणि हाच आधुनिक विज्ञानाचा पाया होता. गणित, विज्ञान आणि कला या शिक्षणाला या काळामध्ये महत्व प्राप्त झालं. आधुनिक युगाच्या प्रारंभी निसर्ग वैज्ञानिक होऊन गेले. उदाहरणार्थ लिओनार्दो दा व्हिन्सी, सगळ्यांना यांचं नाव माहिती असेल. म्हणजे खूप ग्रेट माणूस आहे,
सगळ्याच क्षेत्रामध्ये प्रवीण आहे असं आपण म्हणू शकतो. तर बेसिकली कलाबद्दल आता आपण बघतोय. प्रबोधन काळामध्ये विज्ञानाचा प्रभाव कला क्षेत्रावरही पडला. या कालखंडामध्ये किमया या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शास्त्रातील गूढवाद कमी होऊन ते वैज्ञानिक पायावर उभे राहिले आणि त्याचं रूपांतर मग रसायनशास्त्र या वैज्ञानिक शाखामध्ये झालं. म्हणजेच काय की आधी असं काहीतरी घडलं, म्हणजे आता आपण तुम्ही बरेच काहीतरी केमिस्ट्रीचे एक्सपेरिमेंट्स वगैरे कधीतरी केले असतील 10वी पर्यंत. तर तेव्हा तुम्ही बघितलं असेल की काहीतरी केमिकल्स आपण मिक्स केले की नवीन काहीतरी बनतं. म्हणजे हा चमत्कार वगैरे असं साधारणतः आपल्या मनामध्ये येतं. पण आपल्याला आता माहिती आहे की ते चमत्कार नाहीये, ते केमिकलचे रिॲक्शन होत असतात, काहीतरी रसायन बनतं. ठीक आहे, हे आता आपल्याला माहिती आहे. बट तेव्हाच्या काळामध्ये ते माहिती नव्हतं. पण हळूहळू जसं विज्ञानामध्ये शोध लागत गेले, तसं त्याला एक वैज्ञानिक पाया मिळू लागला की हे का होतंय, कशामुळे होतंय, हे लोकांना कळू लागलं आणि मग यातूनच रसायनशास्त्र नावाची नवीन शाखा उदयास आली. प्रबोधन कालखंडामध्ये किमयाशास्त्रातील प्रगतीमुळे खनिजांचे स्रोत आणि मूलद्रव्ये यांच्या संबंधीच्या ज्ञानात भर पडली. त्यातूनच तैलरंगामध्ये रंगवलेले फलक तयार करण्यासाठी सुरुवात झाली. तैलरंग म्हणजे आपले जे ऑइल पेंट्स असतात तर त्याच्यात रंगवलेले जे काही फलक बिलक चित्रवित्र आहेत ते. वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या निसर्ग निरीक्षणामुळे निसर्गाचे सूक्ष्म चित्रण करणे तसेच वैज्ञानिक पद्धतीच्या निरीक्षणातून मनुष्याच्या शरीर रचनेची वैशिष्ट्ये दर्शवणाऱ्या आकृती चित्रित करणे सुलभ झाले. आणि या संदर्भात लिओनार्दो दा व्हिन्सी आणि मायकेल अँजेलो यांचे काम खूप जास्त महत्वाचे आहे. म्हणजे खूप बारीक बारीक गोष्टींचं निरीक्षण करून ते चित्रामध्ये उतरवणं आणि त्याला एक वैज्ञानिक आधार देणं, या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या होत्या. पुढे आपण पाहतोय विज्ञानाचा विकास. युरोपामध्ये 17व्या शतकामध्ये निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचला असं मानलं जातं. आणि या काळातील शास्त्रज्ञांचा पुढील गोष्टींवर भर पडला. प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे वैज्ञानिक सिद्धांतांना स्थलकालातीत महत्व आहे हे सिद्ध करणं, नव्याने शोधून काढलेले नियम सूत्रबद्ध करणं, नवीन वैज्ञानिक परिभाषा तयार करणं, या सगळ्या प्रयत्नातून आधुनिक विज्ञान जे आहे तर ते प्रगत होत गेलं. ठीक आहे. पुढे आहे वैज्ञानिक संस्था. विज्ञानातील संशोधनासाठी युरोपातील काही संस्थाही स्थापन करण्यात आल्या होत्या. इंग्लंड, फ्रान्स इथले जे काही शास्त्रज्ञ आहेत तर त्यांचे लेख प्रसिद्ध होऊ लागले आणि ते नियतकालिकांमधून प्रसिद्ध होऊ लागले. म्हणजे एका ठराविक कालावधीनंतर जे प्रसिद्ध होतं त्याला आपण काय म्हणतो, नियतकालिक. तर मग हे सगळे नियतकालिक चालवणं असेल, पत्रव्यवहार करणं, शंकांचं समाधान करणं, विचारांची देवाणघेवाण करणं, या सगळ्या गोष्टी करण्याचं काम या वैज्ञानिक संस्था करायच्या. ठीक आहे. पुढे आहे त्यामध्ये रोममधील अकॅडमी ऑफ द लिंक्स आईड किंवा फ्लोरेन्स मधील अकॅडमी ऑफ एक्सपेरिमेंट, लंडन मधील रॉयल सोसायटी ऑफ इम्प्रुव्हिंग नॅचरल नॉलेज, हे मराठीमध्ये इंग्लिश वाचणं जड जातंय मला, फ्रान्स मधील फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्सेस इत्यादी संस्था महत्वाच्या होत्या. ठीक आहे. संस्थांची नावं लक्षात ठेवायची आहेत, तुम्हाला उदाहरणांसाठी उत्तरांमध्ये लिहावं लागेल. पुढे आहे वैज्ञानिक क्षेत्रातील वैज्ञानिक शोध. विविध क्षेत्रातील वैज्ञानिक शोध. बरं. होका यंत्र ते दिशा दाखवतं ना आपल्याला, नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट, कंपास ज्याला आपण म्हणतो. दुर्बीण आहे, सूक्ष्मदर्शक यंत्र आहेत, तापमापक यंत्र म्हणजे आपलं थर्मामीटर, तसेच भारमापक यंत्र म्हणजे आपलं वेट मोजणारं. ठीक आहे. तर या सगळ्याचा शोध पण याच काळामध्ये लागला. सूक्ष्मदर्शक यंत्रामुळे म्हणजे आपलं जे कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे, सिंपल मायक्रोस्कोप आहेत, तर या मायक्रोस्कोपमुळे सूक्ष्म जंतू जे आहेत त्यांचा अभ्यास करणं पण सोपं जाऊ लागलं. रॉबर्ट बॉईल याने वायूचे घनफळ त्यावरील दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलते हे शोधून काढलं. हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन या वायू संदर्भात संशोधन सुरू झालं आणि भौतिकशास्त्रात उष्णता, ध्वनी यांच्या अभ्यासाला पण प्राधान्य मिळालं. प्राणीशास्त्रामध्ये प्राण्यांची वर्गवारी केली गेली. ज्यांनी सायन्स केलं असेल 10th पर्यंत त्यांना माहिती आहे की आपण अॅनिमल किंगडम, अॅनिमल क्लासिफिकेशन बघतो. तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की प्राण्यांची कशा पद्धतीने वर्गीकरण केलं जातं. तर त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जो आहे तर तो याच कालखंडामध्ये केला गेला होता. पुढे आहे वस्त्रोद्योग. इंग्लंडमध्ये लोकरीपासून वस्त्र विणणं हा व्यवसाय खूप पूर्वीपासून चालत आला होता आणि हा व्यवसाय घरगुती स्वरूपाचा होता. म्हणजे घरात म्हणजे त्यांनी जे काही मेंढी वगैरे पाळले असतील तर त्यांच्याकडून लोकर काढून घेणं, म्हणजे काढणं, ते प्रोसेस करणं, त्याच्यापासून वस्त्र बनवणं, हे सगळं घरगुती उद्योगांमध्ये चालू होतं. आणि इसवी सन 1738 मध्ये जॉन के हे जे आहेत तर यांनी धावता धोटा तयार केला आणि या धोट्यामुळे वस्त्र विकण्याच्या कामाची गती वाढली. म्हणजे ते बनवणं जे आहे, वस्त्र बनवण्यासाठी त्यांनी ते मशीन चालू केलं, बनवलं. त्याचा पुढचा टप्पा
स्पिनिंग जेनी या यंत्राने गाठला. इंग्लंडमधील जेम्स हरग्रीव्स याने स्पिनिंग जेनी नावाचं यंत्र तयार केलं. या यंत्रावर एकाच वेळी सुताची 8 रिळे म्हणजे ते ज्याला आपण दोरा लावतो तो दोऱ्याची गुंडी बेसिकली, पण रिळं ते मोठं असतं किंवा त्याच्यामध्ये हे असतं आपलं लोकरीचे धागे असे मोठे-मोठे जाड-जाड असतात, तर ते झालं रिळं. तर एका वेळी 8 रिळे लावता यायचे म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एकाच वेळी कपडा बनवता यायचा आणि त्यामुळे कामातील श्रम कमी झाले आणि कामाचा वेग वाढला. इसवी सन 1769 मध्ये रिचर्ड आर्कराइट याने सूत कातण्यासाठी सुधारित यंत्र बनवले आणि या यंत्राद्वारे अधिक पिळदार आणि मजबूत धागे वेगाने तयार होऊ लागले. इसवी सन 1779 मध्ये सॅम्युअल क्रॉम्प्टन याने म्यूल नावाच्या सुधारित कताईचं यंत्र तयार केलं. म्हणजे बेसिकली कशा पद्धतीने लोकरीपासून वस्त्र बनवणं हे आता आपल्याला इझिली मशीन्स करतायत म्हणून बरं वाटतंय. पण आधी सुरुवातीला असं नव्हतं. एकतर सगळ्यात सुरुवातीला लोकं ते हाताने सगळे लोकरीला प्रोसेस करायचे, त्याचा धागा बनवायचे, त्याच्यापासून वस्त्र बनवायचे. त्यानंतर हळू काही मशीन्स डेव्हलप होत गेल्या आणि आता कशा पद्धतीने त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट सुरू आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेतोय. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे या यंत्रामुळे वस्त्र बनवण्याच्या कामाचा वेग जवळपास 200 पटीने वाढला. म्हणजे इतक्या पटापट आता आपण वस्त्र बनवू शकत होतो. त्याचं नाव काय? म्यूल. इसवी सन 1785 मध्ये एडमंड कार्टराइट याने यंत्रमाग बनवला. आता आपण म्हणतो ना यंत्रमागावर बनवलेले कपडे वगैरे वगैरे, तर ते त्या पद्धतीचं. इसवी सन 1793 मध्ये कॉटन जीन नावाचं यंत्र आलं आणि यंत्राद्वारे कापसा म्हणजे नावातच कॉटन आहे, तर कापसापासून सरकी जी आहे ते कापसापासून सरकी वेगाने वेगळं करता येणं शक्य झालं. म्हणजे जे ऍक्च्युअल कॉटन आहे आणि जे म्हणजे असं कॉटन की ज्याच्यापासून आपण ऍक्च्युअल कपडे बनवू शकतो. सो ते सगळं सेपरेट करणं इझी झालं. नेक्स्ट आहे धातू विज्ञान. इंग्लंडमध्ये लोखंडाच्या खाणी होत्या. तेथे मिळणाऱ्या लोह खनिजापासून शुद्ध लोखंड निर्माण करण्याच्या तंत्रात सुधारणा करण्याची गरज होती. आणि ही जी काही खनिजे आहेत तर ती वितळवण्यासाठी लाकडाच्या ऐवजी दगडी कोळसा वापरण्यात येऊ लागला. म्हणजे आधी असं होतं की लाकडं वगैरे वापरली जायची हे खनिजे वितळण्यासाठी. पण ते तितकं एफिशियंट नव्हतं. मग त्याच्याऐवजी आता दगडी कोळसा वापरला जाऊ लागला आणि यामुळे खूप मोठ्या प्रमाणात कारण लाकडाला आपण इतकं तापमान नाही देऊ शकत ना. पण जर दगडी कोळसा आपण वापरत असू तर आपण कितीही उच्च तापमानावरती पण या सगळ्या क्रिया करू शकतो. सो परिणामी लोखंडाचे उत्पादन वाढलं आणि अर्थात तापमान वाढू लागलं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये कामं होऊ लागली. त्याच्यामुळे लोखंडाचं उत्पादन पण वाढलं. पुढे कोळशाच्या भट्ट्या रसरशीतपणे तापवणं आणि कोळशाच्या भट्टीमध्ये हवा खेळवणं या कामासाठी पण स्वतंत्र यंत्रे निर्माण केली गेली. याच दरम्यान 1783 मध्ये लोखंडाचा रस साच्यात ओतून लोखंडी पट्टिका म्हणजे जे आपले रेल्वेचे रूळ ते जे आहे लोखंडाचं बनलेलं सगळ्यांना माहिती असेल, तर ते पण तयार करण्याची पद्धत सुरू झाली. 1865 मध्ये लोखंड रसाचे रूपांतर पोलादामध्ये करण्याच्या प्रक्रियेचा शोध लागला आणि अर्थात पोलाद तयार होऊ लागला आणि इथून खरं तर धातू उद्योगाचा विकास होऊ लागला किंवा पूर्ण रूप बदलून गेलं. आता इथून पुढे अजून चांगल्या प्रकारची यंत्र वगैरे येऊ लागली. आता यंत्रांचा उपयोग आपण बघणार आहोत. तर एका क्षेत्रात एका यंत्राचा शोध लागला की माणसं तेच यंत्र दुसऱ्या क्षेत्रामध्ये कसं वापरता येईल याचा विचार करायला लागली. अर्थात कारण त्या क्षेत्रामध्ये ते यंत्र वापरल्यामुळे कमी एफर्ट्स लागतायत, कमी मेहनत लागते, पटकन काम होतंय. मग याचा उपयोग आपण किंवा याच्यामध्ये काहीतरी बदल करून आपण नवीन कसं काय-काय बनवू शकतो याचा विचार लोकं करू लागली. आणि यातूनच नवनवीन यंत्र तयार होऊ लागली. इसवी सन 1783 मध्ये बेल याने रोलर सिलेंडर प्रिंटिंग म्हणजे आतापर्यंत फक्त सूत पासून किंवा लोकरापासून कापड बनवलं जायचं. आता त्या कापडावरती प्रिंटिंग पण केलं पाहिजे. सो मग कापडावरच्या छपाईसाठी त्याने नवीन मशीन तयार केलं. 1809 मध्ये बुटाचे आतील तळवे आणि टाचा एकत्र जोडण्याचे काम यंत्राद्वारे केले जाऊ लागले. कपडे शिवण्यासाठी शिलाई यंत्र पण आली. जेम्स वॅटने बाष्प शक्तीवर म्हणजे वाफेच्या शक्तीवरती चालणारं स्टीम इंजिन तयार केलं आणि त्यामुळे काय झालं हे इंजिन सुरुवातीला खाणींमधून कोळसा किंवा कच्चे लोखंड बाहेर काढण्यासाठी वापरलं जायचं. पण नंतर हे जे स्टीमचे इंजिन आहे याचा उपयोग जास्त करून वस्त्रोद्योगामध्ये होऊ लागला. ठीक आहे. बाष्पावर चालणारं म्हणजेच काय वाफ जी असते पाण्याची वाफ असेल तर त्याच्यापासून जी एनर्जी मिळायची त्या एनर्जीने हे इंजिन चालायचं. बाष्पशक्तीवर चालणारा नांगर, कापणी यंत्र, गवत कापणारी यंत्र तयार करण्यात आली. मग हळूहळू काय झालं की त्यांना कळू लागलं की बाष्पाच्या शक्तीवरती आपण यंत्र चालवू शकतो. मग असंच नांगर चालवणं असेल, कापणी यंत्र करणं असेल, तर या सगळ्या गोष्टी पण हळूहळू पुढे येऊ लागल्या. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे
आणि यामुळे शेतीची कामं जी आहेत तर ती जलद गतीने होऊ लागली. अं, अमेरिकेमध्ये रॉबर्ट फुलटन याने क्लेअरमॉन्ट ही जी बोट आहे तर ही बाष्पाच्या शक्तीवर चालवली. म्हणजे आता बोट पण लोक बाष्पावरती चालवू लागले होते. बाष्प शक्तीच्या मदतीने जमिनीवरून वाहतूक करण्याचा प्रयोग जॉर्ज स्टीफन्स याने केला. बाष्प शक्तीवर चालणारे आगगाडीचे इंजिन सुद्धा तयार करण्यात आले. लिव्हरपूल ते मँचेस्टर हे जे अंतर आहे, जे डिस्टन्स आहे, तर ते रेल्वे इंजिनाने पार पडले. म्हणजे त्यांना आता हे पण कळलं की आपण बाष्प शक्तीचा उपयोग करून सगळीच यंत्र चालवू शकतो. आपण रेल्वे पण चालवू शकतो याच्या आधारावरती आणि त्याच्यामुळे प्रवास करायचा वेळ कमी लागतोय. आणि या सगळ्याच शोधांमुळे इंग्लंडमधील व्यापाऱ्यांना इतर देशांमध्ये त्यांच्या वसाहती स्थापन करण्यास मदत झाली. कारण आपण इझिली एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये जाऊ शकतो, कमी वेळेमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे ते त्यांचा व्यापार जो आहे तर तो इतर देशांमध्ये पण पसरवू लागले किंवा विस्तारित करू लागले. पुढे आहे भौगोलिक शोध आणि त्याचे शोधक. साधारणतः जे शतक आहे आपल्याकडे मध्ययुगामधलं तर ते आहे 13व ते 19व शतक. तुम्ही ही काही नावं 10वीला पण वाचली असतील. मार्को पोलो. मार्को पोलो या इटालियन प्रवाशाने युरोपाला सर्वप्रथम चीनची आणि नंतर आशिया खंडातील इतर देशांची ओळख करून दिली. म्हणजे आधी ऍक्च्युली युरोपातील लोकांना हे मध्य आशिया किंवा चायना, इंडिया असलं काही माहिती नव्हतं. पण हे जेव्हा प्रवासी युरोपातून बाहेर पडू लागले, भटकंती करू लागले, तेव्हा कळू लागलं की याच्या व्यतिरिक्त पण दुनिया आहे, तिकडे पण बाजारपेठ आहे. मार्को पोलो चीनमध्ये कुबलाई खान या राजाच्या दरबारी राहिला आणि तेथे त्याने मंगोलियन आणि चिनी भाषांचा अभ्यास केला. हे कसं कळलं आपल्याला? तर त्याने त्याच्या प्रवास वर्णनामध्ये हे सगळं काही लिहून ठेवलेलं असतं. नेक्स्ट आहे इब्न बतुता. विविध कारणांसाठी भारत, मालदीव, सुमात्रा, चीन, स्पेन, सार्डिनिया, पूर्व आणि पश्चिम आफ्रिका या सगळ्या प्रदेशामध्ये इब्न बतुता फिरले होते आणि हा मध्ययुगामधला प्रसिद्ध प्रवासी आहे. तुम्ही जर इथे बघितलं तर जगाचा नकाशा आपल्याला पाहायला मिळतोय. सो जे जे प्रदेशांची नावं आपल्याला वरती आपण वाचले ती सगळी तुम्ही या नकाशामध्ये बघून ते कुठे कुठे आहेत प्रदेश हे सगळं बघू शकता. हेनरी द नॅव्हिगेटर. 15व्या शतकातील पोर्चुगालच्या या राजपुत्राने युरोपातील अज्ञात प्रदेश जे आहेत तर ते शोधू लागला तो. यातूनच आफ्रिकेच्या जवळ असलेला मॅडेरा आणि ॲझोरेस हे 2 द्वीपसमूहाचे पण शोध त्याने लावला. ठीक आहे. आणि हे 2 द्वीपसमूह पोर्तुगीजांच्या अंतर्गत असलेले स्वायत्त देश आहेत. पोर्तुगीजांनी आफ्रिकेतील लोक युरोपामध्ये आणले आणि त्यांना गुलाम बनवलं. आणि आफ्रिकेमध्ये मिळालेले जे काही सोने वगैरे आहे ते पोर्तुगीज आपल्या मायदेशी घेऊन गेले. म्हणजे इन शॉर्ट त्यांनी प्रचंड फायदा करून घेतलेला आहे. बॉर्थोलोम्यू डायस. पोर्चुगल राजा दुसरा जॉन याच्या आज्ञेनुसार डायस मोहिमेवरती निघाला. आफ्रिकेचे दक्षिण टोक त्याला सापडल्यावर त्याने या भागाला सगळ्यात पहिल्यांदा केप ऑफ स्ट्रॉमर्स म्हणजे वादळाचं भूशिर म्हणजे प्रथम भाग किंवा फ्रंट भाग असं आपण म्हणूया. हेड थोडक्यात. ठीक आहे. असं नाव दिलं आणि पुढे ते बदलून केप ऑफ गुड होप म्हणजे आशेचे भूशिर असं त्याने नाव दिलं. आफ्रिका खंडाला वळसा घालणारा तो पहिलाच दर्यावर्दी होता. क्रिस्तोफर कोलंबस यांना तर तुम्ही सगळे ओळखत असालच. 1453 मध्ये तुर्कांनी इस्तंबूल जिंकल्यामुळे युरोपातील लोकांना आशियामध्ये यायला एक मार्ग मिळाला. ठीक आहे. कारण आधी माहितीच नव्हतं ना लोकांना की इकडे पण काहीतरी आहे. तर जसं ते पुढे पुढे प्रदेश जिंकत गेले, युद्ध करून ते जिंकले, तसं त्यांना कळू लागलं की याच्या पुढे पण वर्ल्ड आहे. स्पेनचा राजा फर्दिनांद आणि राणी इसाबेल याच्या पाठिंब्याने कोलंबस भारताच्या शोधात निघाला. पृथ्वी गोल असल्याने पश्चिम दिशेने प्रवास केल्यास भारत सापडेल अशी त्याची खात्री होती. परंतु त्याला मात्र अमेरिका सापडलं. कारण आपला भारत कुठल्या दिशेला आहे? पूर्वेला आहे. अमेरिका कुठे आहे? पश्चिमेला आहे. त्याला काय वाटलं की पृथ्वी गोल आहे, मग आपण पश्चिमेकडून जाऊया, आपल्याला भारत मिळेल. पण उलट झालं आणि त्याला अमेरिका मिळाला. म्हणजे भारत शोधायला गेला होता आणि त्याला अमेरिका मिळालं. नेक्स्ट आहे अमेरिगो वेस्पुसी. इटली येथील अमेरिगो याने स्पेनच्या वतीने पहिली शोध मोहीम केली 1497 मध्ये आणि त्याच्या तिसऱ्या मोहिमेमध्ये जो प्रदेश त्याने शोधला त्याला आपण म्हणतो व्हेनेझुएला. त्याने अमेझॉन नदीच्या मुखाशी हा प्रदेश शोधला होता आणि त्यावरूनच किंवा त्याच्या नावावरून अमेरिका खंडाचे नाव अमेरिका असं पडलं कारण ह्याचं नाव अमेरिको होतं. तर त्याने शोधून काढलं त्याच्यामुळे त्याचं नाव अमेरिका असं पडलं असं मानलं जातं. तर ते खरं काय खोटं काय आपण ते नाही डिसाईड करू शकत. पण जो काय पुरावा आपल्या हातामध्ये आहे त्याच्यानुसार आपण असं म्हणू शकतो. वास्को द गामा 1497 मध्ये 4 जहाजे आणि 170 खलाशी घेऊन, खलाशी म्हणजे त्या जहाजांमधले लोक घेऊन खलाशी इज लाईक दर्यावर्दीच म्हणू शकतो आपण त्यांना. वास्को द गामा हा पोर्चुगीज दर्यावर्दी भारताकडे निघाला. आफ्रिकेच्या प्रवासामध्ये मालिंदी या बंदराच्या भागातील एका भारतीय वाटाड्याबरोबर वास्को द गामा कलिकत म्हणजे कोझिकोडी या बंदरामध्ये
1498 साली पोहोचला. म्हणजे त्याला पण असंच ओळख झाली होती एका भारतीयाची. त्याच्यामुळे त्याला कळलं की असा पण एखादा देश आहे आणि मग तो त्याला आता भारत शोधायचा आहे. ठीक आहे. सो त्याने कालिकतचा राजा झामोरिन याच्याकडे व्यापाराची परवानगी मागितली. परवानगी मागितल्यावर तो पोर्चुगलला परत गेला. नेक्स्ट आहे तो पुन्हा दोनदा भारतात आला. गोवा आणि कोची येथे पोर्चुगीजांचे राज्य स्थापन झाल्यानंतर तो त्याचा पहिला व्हाईसरॉय बनला. तुम्हाला अजून पण माहिती असेल की गोवामध्ये वास्को द गामा नावाचं ठिकाण पण आहे. युरोपीय देश आणि भारत यांच्यामधील व्यापारी संबंध त्याच्याच प्रयत्नातून सुरू झाले. कारण त्यानेच शोधून दिलं होतं भारताला, म्हणजे तिथल्या लोकांसाठी भारताला त्याने शोधून दिलं होतं. त्याच्यामुळे व्यापार करणं, कारण अर्थात त्याला युरोपातलं सगळं माहिती होतं. मग युरोपातले लोक इकडे येऊ लागले, इकडचा व्यापार होऊ लागला. सो बेसिकली तो कनेक्टिंग लिंक बनला या सगळ्या गोष्टींमधला. हे जाणून घ्या. बघूया आता आपण काय जाणून घ्यायचं आहे. आफ्रिकेमध्ये युरोप वसाहती वाढल्या कारण या खंडामध्ये हिरे, सोने, तांबे यांच्या खाणी होत्या. सुपीक भूमी होती, लाकूड आहे आणि या सगळ्या ज्या काही वन संपत्ती आहे या गोष्टी मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होत्या. पुढे पोर्तुगीजांनी आफ्रिकेतून स्थानिक लोकांना पकडून नेऊन गुलाम करून त्यांचा व्यापार करण्यास सुरुवात केली. आणि यामुळे काय झालं की स्वायत्ता उपलब्ध असणारे जे काही श्रम ही युरोपीय राष्ट्रांची महत्वाची गरज होती, पण त्यामुळे मात्र गुलामांचा व्यापार वाढला. म्हणजे बेसिकली हे एक्सप्लॉयटेशन चालू आहे खरं तर, की पोर्चुगीज काय करायचे की जे जे प्रदेश त्यांना नव्याने सापडतील तिथल्या लोकांना घेऊन त्यांना गुलाम बनवायचे आणि त्यांचा उपयोग ते आपल्या व्यापारामध्ये करून घ्यायचे. फर्डिनांड मॅगेलन हा पृथ्वी प्रदक्षिणेला निघालेला पहिला प्रवासी म्हणून ज्ञात आहे. याला पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालायची होती. स्पेनचा राजा चार्ल्स याने ही मोहीम आखली. मोहीम सुरू असताना मॅगेलन फिलिपाईन्स येथे मारला गेला. मात्र त्याच्या सहकार्यांनी पृथ्वीची प्रदक्षिणा ही जी मोहीम आहे तर ती पूर्ण केली. तुम्हाला हे लक्षात ठेवायचे की पृथ्वीची प्रदक्षिणा करणारा तो पहिला असा प्रवासी आहे. सॅम्युअल डी शॅम्प्लेन फ्रान्समध्ये जन्मलेल्या शॅम्प्लेन याने उत्तर अमेरिकेचा शोध घ्यायची मोहीम काढली. तेथे फ्रेंच वसाहती त्याने स्थापन केल्या आणि त्याने कॅनडातील क्युबेक या शहराची पण स्थापना केली. एबल जान्सवा टास्मन याचा जन्म हॉलंडमध्ये झाला. नवनवीन प्रदेशांचा शोध घेण्यासाठी वसाहतवादी स्पर्धेमध्ये त्याने न्यूझीलंड या प्रदेशाचा पण शोध लावला आणि 1644 मध्ये त्याने न्यूगिनी बेटाच्या किनाऱ्याचे सर्वेक्षण करून ईशान्य ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमधील कारापेंटारिया या प्रदेशाचा शोध लावला. ठीक आहे. सो बेसिकली याच्यामध्ये समजवण्यासारखं असं काहीच नाहीये. तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव, ज्याने शोध लावलाय, कुठला शोध लावलाय ते हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. कॅप्टन जेम्स कुक न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या प्रदेशावर इंग्लंडच्या शाही नौदलातील जेम्स कुक याने इंग्लंडचा झेंडा फडकवला. सगळ्यात मोठी कामगिरी अशी आहे की जेम्स कुकने पर्यटन तिकिटाचा शोध लावला होता सगळ्यात सुरुवातीला आणि त्याने पॅसिफिक महासागरातल्या बेटांची पाहणी केली आणि अचूक असे नकाशे तयार केले आणि 60,000 सागरी मैल प्रवास त्याने केला. लुई अँटोनी द बोगॅनविले हा फ्रेंच दर्यावर्दी होता आणि तो पॅसिफिक महासागर पार करून ताहिती येथे पोहोचला. या प्रवासाचे वर्णन त्याने व्हॉयजेस अराउंड द वर्ल्ड या त्याच्या पुस्तकामध्ये 1771 मध्ये लिहिलेलं आहे. सो बेसिकली हे लोक जे काही प्रवास वर्णन वगैरे लिहून ठेवतात त्याच्या आधारेच आपल्याला बरीचशी माहिती मिळते की त्या काळामध्ये हे सगळे प्रदेश कसे होते किंवा आपापसातले राज्यांमधले संबंध कसे होते, देशांमधले संबंध कसे होते याची माहिती मिळते. त्यानंतर त्यांनी या भागामध्ये फ्रेंच वसाहत स्थापन केली. पॅसिफिक महासागरातल्या या बेटाला फुलवेलीला म्हणजेच बोगनवेल असं नाव देण्यात आलं. नेक्स्ट आहे मंगो पार्क. स्कॉटलँडचा रहिवासी असणारा मंगो पार्क त्याच्या पश्चिम आफ्रिकेतील शोध मोहिमेसाठी प्रसिद्ध आहे. 1795 मध्ये मंगो पार्क याने नायझर नदीच्या प्रवाहाचा मागोवा घेतला. ठीक आहे. अगेन जनरल इन्फॉर्मेशन, इतकी सगळी लक्षात ठेवायची गरज नाहीये, बट ऍटलीस्ट तुम्ही रीड तरी केलं पाहिजे. अल्बेरुनीचं नाव तुम्ही ऐकलं असेल. तर अल्बेरुनी गझनीच्या सुलतान मुहम्मद बरोबर भारतात आला होता आणि त्याने पृथ्वीचा व्यास मोजण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ऍक्च्युअली पृथ्वीचा किती व्यास आहे, किती मोठी आहे पृथ्वी हे त्याला ठरवायची होती. अक्षांश रेखांश ठरवण्याची त्याची पद्धत बिनचूक होती आणि त्या काळाच्या संदर्भामध्ये असा विचार करणं हे काम पण कठीण होतं आणि तेव्हा त्याने पृथ्वीचा गोल नकाशा तयार केला होता ते अक्षांश आणि रेखांशचा यूज करून. नेक्स्ट आहे औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांती म्हणजे हस्तोद्योगाकडून यांत्रिक उत्पादनाकडे झालेलं संक्रमण.
म्हणजे आधी पण लोक गृहोद्योग करत असायचे, पण ते त्यांच्या घरापुरतं मर्यादित होतं. कारण ते हाताने गोष्टी केल्या जायच्या, तेव्हा काही यंत्र वगैरे नव्हती. सो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन नाही केलं जायचं. पण त्यानंतर यंत्रांचा शोध लागला, उत्पादन वाढलं आणि मग हळू हे औद्योगिकीकरण होऊ लागलं. 18व्या आणि 19व्या शतकामध्ये बाष्पशक्ती आणि जलशक्ती यांचा उपयोग करून उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये यंत्राचा उपयोग करण्यास सुरुवात झाली. कारण याच्यामुळेच यंत्रांना इंधन मिळायचं, जे की थोडं कंपॅरेटिव्हली चीपर आहे. नेक्स्ट आहे औद्योगिक क्रांती घडवून येण्यासाठी भांडवलशाहीचा विकास होणं गरजेचं होतं. सगळ्यांना माहिती असेल आपल्याकडे 3 प्रकारच्या अर्थव्यवस्था असतात. भांडवलशाही एक आहे, अं, समाजवादी एक आहे आणि आपलं हे मिश्र अर्थव्यवस्था. ठीक आहे. त्यातल्या त्यात भांडवलशाही म्हणजे काय, की प्रायव्हेटायझेशन म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं मालकीचं असं काहीतरी गोष्टी आहेत. तर अर्थव्यवस्थेमध्ये उद्योगधंदे जर मालकीचे असतील तर अर्थात प्रगती करणं ईझी असतं. उद्योगधंद्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठीचे भांडवल ज्याच्याकडे आहे, असा भांडवलदार वर्ग अस्तित्वात आला. आणि मग लोकांना लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत, तर ते कमी अधिक प्रमाणात मिळवून देणं किंवा त्या वस्तूंच्या किमती कमी ठेवण्यासाठी श्रमाचा मोबदला कमी देणं, अधिकाधिक नफा मिळवणं, या सगळ्या गोष्टी भांडवलशाहीमध्ये व्हायच्या. ठीक आहे. हे काही अंशी चुकीचं पण आहे आणि त्यांच्या दृष्टिकोनातून नफा मिळवण्यासाठी त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बरोबर पण आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी मालकी याला जास्त महत्त्व असायचं आणि उत्पादकाला वस्तूचे उत्पादन करून तिची किंमत ठरवणं, तसेच नफ्याचे प्रमाण ठरवणं, याचे स्वातंत्र्य आणि उपभोगत्याला निवडीचे स्वातंत्र्य यांसारख्या गोष्टी अंतर्भूत असायच्या. म्हणजेच बेसिकली असं होतं, की त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्या मालकीची ती कंपनी आहे, तर ते लोकं त्याची किंमत त्याप्रमाणे ठरवू शकतात. मग नफा किती असला पाहिजे, खर्च किती आहे वगैरे हे सगळं ते स्वतःच्या मर्जीप्रमाणे ठरवायचे. याचं कंप्लीट स्वातंत्र्य त्या मालकाला असायचं. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडवून येण्यासाठी अनुकूल पार्श्वभूमी होती. तेथे लोह खनिज आणि कोळशाचे साठे पण मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होते. दमट हवामानामुळे सुती धागे बनवणे तुलनेने सोपे जाते. त्यामुळे सुती कपड्याच्या उद्योगाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झाली किंवा तो उद्योग भरभराटीस आला. इंग्लंडच्या ताब्यामध्ये वसाहतींचा मोठा प्रदेश होता, कारण अर्थात इंग्लंडने सगळ्याच ठिकाणी आपल्या वसाहती बनवल्या होत्या आणि उत्पादनासाठी लागणारा जो काही कच्चा माल आहे तो या प्रदेशातून मोठ्या प्रमाणामध्ये आयात करणं इंग्लंडला शक्य होतं. कारण सगळ्याच कॉलनीज वसाहतींमध्ये त्याचा असा काही काही प्रदेश होता, की ज्या ठिकाणी हे सगळं सूतवीत सगळं मिळायचं. त्याला फक्त ते कच्चा माल घेऊन जायचं होतं आणि तिथे पक्का करून विकायचं होतं आणि पैसे कमवायचे होते. ठीक आहे. सो बिझनेस माइंड समजले हो. नेक्स्ट आहे नाविक सामर्थ्याच्या जोरावरती हा कच्चा माल जो आहे तर तो घेऊन जायचे आणि त्याचा पक्क्या मालामध्ये कन्व्हर्शन करायचे. वसाहतींमध्ये विक्रीसाठी परत तो माल पाठवला जायचा. जो काही नफा मिळायचा तर त्यातून इंग्लिश व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती अतिरिक्त भांडवल उपलब्ध झाले. आता अर्थात नफा मिळायचा, इन्व्हेस्टमेंटसाठी आपल्याकडे रक्कम यायची त्याच्यामुळे, ठीक आहे, म्हणजे त्या लोकांकडे यायची. याच्या जोडीला कमी मोबदल्यामध्ये कामगारांचे श्रम उपलब्ध असल्याने वस्तूंच्या किमती प्रमाणाबाहेर वाढू न देणे शक्य झाले. आणि अर्थात ते जे मजूर आहेत किंवा जे पण काम करणारे कामगार आहेत, ते पण कमी मोबदल्यामध्ये काम करू लागले. कारण इंडियामध्ये हे सगळं कमी मोबदल्यामध्ये करून घेणं शक्य होतं. आणि त्यामुळे मग किमती पण जास्त वाढू न देणं शक्य होतं. नेक्स्ट आहे या पार्श्वभूमीवर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली आणि या औद्योगिक क्रांतीचे भारतावरती पण परिणाम दिसू लागले. घरगुती उद्योगधंद्यांचा याच्यामुळे ऱ्हास झाला. कापड उद्योग पण मंदावला भारतामधला. सरकारचे आर्थिक धोरण भारतापेक्षा इंग्लंडच्या हिताचे झाले, कारण अर्थात भारतावरती पण इंग्रजच राज्य करत होते आणि ते त्यांच्या इंग्लंडचं हित आधी बघणार. ठीक आहे. रेल्वे वापरात आल्यामुळे युरोपीय राष्ट्रांचा माल भारतामध्ये आणणं सोपं झालं आणि त्यातूनच भारताचं मग पुढे आर्थिक शोषण चालू झालं. आता हा जो आर्थिक राष्ट्रवाद आहे तो आपण बघतोय, जो की शेवटचा मुद्दा आहे या पाठामधला. औद्योगिक क्रांतीनंतर युरोपामध्ये आर्थिक राष्ट्रवाद पुढे आला. आता आपण बघितलं की औद्योगिक क्रांती काय झाली, कशी झाली, त्याचे परिणाम काय आहेत, सगळं झालं. तर याच्यामुळे पुढे झालं ते म्हणजे आर्थिक राष्ट्रवाद. आता आर्थिक राष्ट्रवाद म्हणजे काय, की आपण काय बघितलं की इव्हन इंग्रजच भारतावरती राज्य करतायत, पण तरी पण त्यांनी इंग्लंडकडे जास्त लक्ष दिलं किंवा त्यांचं जे काही आर्थिक धोरण आहे तर ते इंग्लंडसाठी जास्त फायद्याचं आहे. तर हा जो काही आर्थिक राष्ट्रवाद आहे यामुळे आपल्या राष्ट्राच्या आर्थिक विकासाला प्राधान्य देण्याबरोबरच आपल्या प्रतिस्पर्धी राष्ट्राची आर्थिक नाकेबंदी करणं आवश्यक झालं. म्हणजे त्यांचं असं होतं की आपल्या देशाचा विकास झाला पाहिजे, आर्थिक विकास झाला पाहिजे, पण इतरांचा नाही झाला पाहिजे. त्यासाठी आपण बंदी घालायची किंवा त्यासाठी आपण अशा काहीतरी कन्स्ट्रेंट्स घालायचे, काहीतरी म्हणजे काहीतरी त्यांना स्पर्धेत येऊ न देण्यासाठी काहीतरी करायचं. ठीक आहे. सो स्पर्धक राष्ट्राच्या व्यापारावरती आर्थिक निर्बंध कसे घालता येतील याचा विचार केला जाऊ लागला. म्हणजे आपण जर जे स्पर्धेत आहेत राष्ट्र,
त्यांच्याकडून जर आपण मालच आयात नाही केला तर त्यांना पैसेच नाही मिळणार. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी केल्या जाऊ लागल्या. मग आयात निर्यातीवरती बंदी आणण्यात आली आणि जे इतर देशावरून येणार आहे माल त्याच्यावरती जास्त टॅक्स बसवण्यात येऊ लागला. म्हणजे लोक ते माल खरेदी नाही करणार. जसं आता अमेरिकेमध्ये चालू आहे टॅरिफ सिच्युएशन तुम्ही बघितले असेल. ठीक आहे. सो परदेशामध्ये आपले जे काही प्रतिस्पर्धी राष्ट्र आहेत तर ते राष्ट्र जेथे वसाहती स्थापन करत असतील तेथे आपल्या वसाहती स्थापन करणं. म्हणजे सपोज की आता इंग्लंड काय करायचं की दुसरं कोणी त्या ठिकाणी वसाहती स्थापन करणार असेल तर आधी आपल्या वसाहती स्थापन करायच्या आणि तो बाजारपेठ आपल्याकडे वळवून घ्यायचा म्हणजे फायनान्शियली आपल्याला बेनिफिट झालं पाहिजे. प्रसंगी प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध युद्ध करणं या गोष्टींचा आर्थिक राष्ट्रवादात समावेश होता. औद्योगिक क्रांतीने ज्या अतिरिक्त उत्पादनाला जन्म दिला त्यालाच किंवा त्याच अतिरिक्त उत्पादनाने आर्थिक राष्ट्रवादाला आणि पर्यायाने साम्राज्यवादाला पण बळ पुरवले. यातूनच भांडवलदारांसाठी नवीन बाजारपेठ निर्माण झाली. कच्चा माल पुरवठा करण्यासाठी केंद्र शोधण्यात येऊ लागली. त्याचा अविरत पुरवठा चालू ठेवला जाऊ लागला. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पैसे मिळू लागले, गुंतवणूक मिळू लागली आणि हीच गुंतवणूक जी आहे तर ती अबाधित राखणं याचं चक्र मग सुरू झालं की हे येत राहिलं पाहिजे ही इन्व्हेस्टमेंट किंवा हा इन्कम. त्यासाठी वसाहतींचे शोषण सुरू करण्यात आले. आणि मग त्याच्यामुळे ज्या ठिकाणी ते लोक राज्य करतायत मग तिथल्या लोकांकडून हा पैसा गोळा करणं असेल किंवा तिथे ह्याचे प्राइजेस वाढवणं या सगळ्या गोष्टी चालू झाल्या. टोकाचा राष्ट्रवाद, औद्योगिकीकरण, वंश श्रेष्ठत्वाच्या कल्पना, आक्रमक प्रवृत्ती यामुळे साम्राज्यवाद अधिकच वाढीस लागला आणि यातून इंग्लंड, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी यांसारखे जे काही राष्ट्र आहेत तर ते कित्येक लक्ष चौरस मैल प्रदेश आपल्या साम्राज्यवादाला जोडत गेले. आणि पुढील पाठामध्ये आपण हा जो युरोपमधला जो ऍक्च्युअल वसाहतवाद म्हणजे नेमका काय काय मुद्दा आहे तो आपण पुढच्या पाठामध्ये बघणार आहोत. तर आय होप की तुम्हाला आजच्या पाठामधले सगळे मुद्दे कळले असतील आणि हा व्हिडिओ आवडला असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.